प्रभूमध्ये आपणा सर्वांस सलाम. आज आपण गलती करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 22वे वचन आपण ऐकूयात. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. प्रियांनो, आज आपण पवित्र आत्म्याचे फळ ममता यावर मनन आणि चिंतन करणार आहोत. ममता हा एक मानवाच्या जीवनातील गुण आहे. आपण इतरांशी प्रेमाने अथवा दयाळूपणे वागले पाहिजे. ममता म्हणजे दुसऱ्यांसाठी निस्वार्थपणे झटणे, इतरांप्रती जिव्हाळा वाटणे. जर आपण कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 12वे वचन आपण पाहतो, तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. आपण सर्वजण देवाचे निवडलेले लोक आहोत आणि म्हणून आमच्या ठायी देवाची ममता असणे अत्यंत आवश्यक आहे. ममता म्हणजे इतरांप्रती प्रेमाने, करुणेने आणि दयाळूपणे वागणे. येशू ख्रिस्ताने आपल्याला दाखवलेली ममता ही आपल्यासाठी एक सर्वोच्च उदाहरण आहे. त्याने ज्या प्रकारे लोकांवर प्रेम केले, त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांची सेवा केली, तीच ममता होय. आपल्या आयुष्यात आपण इतरांना देखील हीच ममता दाखवली पाहिजे. आपण पाहिले की पवित्र आत्म्याचे प्रथम फळ प्रीती आहे. बायबल आम्हाला सांगते की देव प्रीती आहे. आपण आपल्या कृतीतून इतरांशी प्रेमाने वागणे, आपल्या शत्रूला क्षमा करणे व प्रेमाने त्यांच्याशी वागणे, ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने देखील आपल्या शत्रूंना माफ केलं आणि त्यांच्यावर प्रेम केलं. ममता याचा दुसरा समानार्थी शब्द आहे दयाळूपणा. दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना मदत करणे. येशूने त्याच्या सेवा कार्यामध्ये अनेकांना दयाळूपणा दाखवून त्यांना बरे केले आहे. अनेक लोकांचे सांत्वन येशूने केले आहे. त्यांच्यावर करुणा दाखवली. तो दयाळूपणाचा मार्ग आज आमच्या ठायी असणेही गरजेचे आहे. ज्याच्या ठायी ममता आहे, ज्याच्या हृदयात ममता आहे, ते हृदय माफ करणारे असते. येशूने सांगितले आहे, आपण दुसऱ्यांना जर माफ केले नाही तर देवही आपल्याला माफ करणार नाही. म्हणून यासाठी मत्तेय याचा 6वा अध्याय आणि 14 आणि 15, मत्तेय याचा 6वा अध्याय 14 आणि 15 ही 2 वचनं आपण ऐकूयात. कारण जर तुम्ही लोकांना त्याच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. ममता म्हणजे काय? तर दुसऱ्यांच्या चुकांना माफ करून त्यांच्यावर प्रेम करणं व त्यांना सुधारणे होय. ममता आपल्याला इतरांची सेवा करायला शिकवते. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने 3.5 वर्षाची सेवा या भूतलावर केली आणि त्यामध्ये अनेक लोकांची सेवा त्याने केलेली आपल्याला पाहायला मिळते. जर आपल्या जीवनामध्ये ममता असेल तर आपल्याला इतरांची सेवा करण्यासाठी ती प्रेरित करते. पवित्र आत्म्याची जी फळे आहेत, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, ही सर्व जी फळे आहेत ती एकमेकांशी निगडीत आहेत.
एकमेकांवर आधारित अशी आहेत. ममता हे पवित्र आत्म्याचे असे फळ आहे जे आपण इतरांशी प्रेम, करुणा आणि दयाळूपणाने वागण्यास आम्हाला शिकवते. येशूने जसे आपल्यावर प्रेम केले तसेच आपणही इतरांवर प्रेम केले पाहिजे. ममतेच्या या मार्गाने जर आपण जाऊ तर निश्चितच येशू ख्रिस्ताचे खरे अनुयायी आम्ही होऊ शकतो. कारण येशूचे ख्रिस्ताचे प्रेम निस्वार्थ आहे, शाश्वत आहे. त्याचे हृदय ममतेने आणि दयाळूपणाने भरलेले आहे. पवित्र शास्त्रामध्ये येशूच्या जीवनातील ममतेचे अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यातल्या काही उदाहरणांचा आपण आज अभ्यास करूयात. पहिलं उदाहरण आहे पापी स्त्रीला क्षमा. जर आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 1 ते 11 या वचनांमध्ये आपण पाहतो की येशू ज्यावेळेस मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि मग येशू त्या लोकांना शिकवू लागला. आणि मग शास्त्री परुषी यांनी एका स्त्रीला व्यभिचार करताना पकडले आणि तिला येशू समोर उभी केली आणि येशूला म्हणाले की गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करत होती आणि मोशेने नियमशास्त्रात अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण काय म्हणता? खरे तर हे जे शास्त्री परुषी होते ते येशू ख्रिस्तावर दोष लावण्यासाठी काहीतरी मिळावं म्हणून येशूची परीक्षा पाहण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते. मग ज्यावेळेस हे शास्त्री परुषी येशूची परीक्षा पाहत होते आणि म्हणत होते की मोशेने नियमशास्त्रात आज्ञा केलेली आहे की जे कोणी व्यभिचाराचं काम करत असताना पकडले जातील त्यांना धोंडमार करावा, दगडमार करावा. अशा वेळेस येशू खाली ओनवून बोटाने जमिनीवर लिहू लागला. मात्र शास्त्री परुषी सारखे येशूला विचारत होते की सांगा गुरुजी, या स्त्रीचं काय करायचं? मग येशू उठून उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, तुमच्यामध्ये जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. आणि मग येशू पुन्हा खाली ओनवून जमिनीवर लिहू लागला. त्या ठिकाणी जेवढे लोक जमा झालेले होते ते एकामागून एक असे निघून गेले. आता तिथे फक्त येशू ख्रिस्त आणि स्त्री हे दोघेच राहिले. नंतर येशू उठला आणि मग तिला म्हणाला, बाई, तुला दोष लावणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणीच नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवत नाही. जा, ह्यापुढे पाप करू नकोस. येशूचे ममतेने भरलेले हृदय, हे जे हृदय ते क्षमा करणारे होते, माफ करणारे होते. आज आम्ही आमचं आत्मपरीक्षण करूयात की आमचं हृदय कसं आहे. आमच्या हृदयामध्ये येशूची ममता आहे काय? हे पवित्र आत्म्याचं 5वं फळ ममता आमच्या अंतःकरणात, आमच्या हृदयात आहे काय? जर आज आमच्या ठाई जर तशी ममता असेल तर आमचं हृदय क्षमा करणारं असेल. आमच्या हृदयामध्ये माफ करणारं हृदय, त्या ममतेनं भरलेलं हृदय आमच्या ठाई निश्चितच असेल. पुढे आपण पाहूयात की मार्ककृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 46 ते 52 या वचनामध्ये एक आंधळा माणूस बार्तिमय हा भिकारी त्या वाटेवर बसलेला होता. आणि तेव्हा येशू तेथे आहे हे लोकांच्या गलबलीमुळे त्याने ऐकले आणि तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू,
माझ्यावर दया करा. आणि मग या बार्तिमय भिकाऱ्याने शांत राहावे म्हणून अनेक लोकांनी त्याला धमकावले. पण आंधळा बार्तिमय मात्र मोठमोठ्याने ओरडू लागला आणि अनेक लोक त्याला गप्प रहा म्हणून सांगू लागले. परंतु बार्तिमय अधिकच मोठमोठ्याने ओरडत होता, अहो दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. आणि तेव्हा येशूने बार्तिमयाची हाक ऐकली आणि तो थांबला आणि म्हणाला की त्याला बोलवा. येशूने त्याला बोलावल्यानंतर त्याला लोकांनी हाताला धरून येशूकडे आणले. आणि मग येशूने त्या आंधळ्या बार्तिमयाला विचारले की तुझ्याचकडे काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आणि मग आंधळा बार्तिमय म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. लगेचच त्याला दृष्टी आली व तो येशूच्या मागे चालू लागला. येशूच्या हृदयात ममता होती, परंतु त्या ठिकाणी जे लोक होते त्या लोकांनी बार्तिमयाला शांत राहावे म्हणून धमकावले, त्याला गप्प राहा म्हणून सांगू लागले. परंतु येशूच्या ममतेमुळे त्या आंधळ्या बार्तिमयाला दृष्टी प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. पुढे आपण पाहूयात मत्तेकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 1 ते 4 वचनामध्ये. या अध्यायामध्ये एक कुष्ठरोगी येशूकडे आलेला आहे आणि तो म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. त्याने ओळखलं होतं की प्रभू मला शुद्ध करण्यास समर्थ आहे आणि म्हणून तो प्रभूकडे विनवणी करत आहे. आणि लागलीच येशूने आपला हात त्याच्या पुढे केला आणि त्या कुष्ठरोग्याला त्याने स्पर्श केला. येशूने स्पर्श केल्याबरोबर येशू त्याला म्हणाला, शुद्ध हो, आणि लागलीच त्याचे कुष्ठ निघून गेले आणि तो शुद्ध झाला. त्या काळामध्ये कुष्ठरोग्यांना अस्पृश्य मानले जात होते. त्यांना कोणीच स्पर्श करत नव्हते आणि अगदी लांब गावाच्या वेशीबाहेर अशा कुष्ठरोग्यांना ठेवले जात असायचे. परंतु येशूने कोणताही विचार केला नाही. त्याने ताबडतोब त्या कुष्ठरोग्याला स्पर्श केला आणि त्याला बरे केलेले आहे. येशूच्या अंतःकरणामध्ये ममता होती, दयाळूपणा होता आणि त्या दयाळूपणामुळे, त्या ममतेच्या हृदयामुळे त्याने ताबडतोब त्या कुष्ठरोग्याला स्पर्श केलेला आपल्याला पाहायला दिसून येतो. पुढे आपण पाहूयात की येशू व शमरोनी स्त्री. योहानकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 1 ते 42 वचनामध्ये येशू आणि ती शमरोनी स्त्री यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे तो या अध्यायात लिहिलेला आहे. आणि त्या काळामध्ये असं होतं की यहुदी हे शमरोनी लोक यांच्याशी बोलत नसायचे आणि म्हणून येशूने त्या स्त्रीला, शमरोनी स्त्रीला पिण्यासाठी पाणी मागितले. आणि ती स्त्री म्हणत आहे की आपण यहुदी असताना देखील एका शमरोनी स्त्रीजवळ पाणी मागता. या ठिकाणी येशूने कोणताही भेदभाव ठेवला नाही. ममतेने तिच्याशी संवाद साधला आणि तिला खऱ्या जीवनाच्या पाण्याबद्दल सांगितले. तिने देखील ओळखले की हाच तारणारा ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आपण पाहतो की या ठिकाणी येशूच्या अंतःकरणात जी ममता होती त्यामुळे त्याने कोणताही भेदभाव त्या ठिकाणी केलेला नाही. लूककृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 34व्या वचनाच्या पूर्वार्धामध्ये सांगितलेला आहे, हे बाप्पा,
त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आपण पाहतो की येशूला वधस्तंभावर खिळलेले होते. जे रोमी शिपाई येशूला मारहाण करत होते, जे लोक त्याची निंदा करत होते, त्याला छळत होते, त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकत होते, त्याच्या मस्तकी काट्याचा मुकुट घालत होते, त्याला त्रास देत होते, अशा लोकांसाठी येशूने ही त्याच्या पित्याकडे केलेली प्रार्थना आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. हे जे वचन आहे प्रियांनो, हे वचन येशूच्या अपरंपार ममतेचे आणि क्षमाशीलतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. जर कोणी आमचा छळ केला, आमची निंदा केली, आम्हाला त्रास दिला, तर आम्ही त्यांना क्षमा करू शकू का? क्षमा करण्यासाठी आमच्या ठायी ममता आहे काय? निश्चितच नाही करू शकत आम्ही त्यांना क्षमा, कारण आमच्यामध्ये ममता नाही. म्हणून आम्हाला निस्वार्थ प्रेम करणारं अंतःकरण पाहिजे. ममतेने आणि दयाळूपणाने भरलेले हृदय आमच्याकडं पाहिजे, तरच आम्ही इतरांना क्षमा करू शकू. आणि म्हणून आम्ही देवाला हे पवित्र आत्म्याचं 5वं फळ ममता हे आम्ही मागितलं पाहिजे, तरच आम्ही इतरांना क्षमा करू शकू. एक छोटीशी गोष्ट आहे. एक राजा होता, त्याचे मोठे राज्य होते. कोणत्याही गोष्टीची कमतरता त्या राज्यामध्ये नव्हती. परंतु राजाला एक सवय होती की एखाद्या व्यक्तीकडून अगदी छोटीशी जरी चूक झाली तरी तो त्या व्यक्तीला मोठमोठ्या खुंखार उपाशी कुत्र्यांसमोर टाकायचा आणि मग ते कुत्री त्या माणसाला फाडून खात असत. तो राजा स्वभावाने अतिशय रागीट होता. त्याच्याजवळ दया, माया, प्रेम असं काहीच नव्हतं. आणि या राजाच्या या सवयीमुळे सर्वजण त्रासले होते. एके दिवशी काय झाले, त्या राज्यातील प्रधानमंत्र्याकडून छोटीशी चूक झाली. राजा फार संतापला. प्रधानमंत्रीने चूक केली हे ऐकल्याबरोबर राजाने आदेश दिला की त्याला कुत्र्यांसमोर नेऊन टाका. प्रधानमंत्री राजासमोर गेला. आपली चूक त्याने मान्य केली आणि राजाकडे माफी मागितली. तरी सुद्धा राजा काही ऐकेना. प्रधानमंत्री म्हणाले, राजे महाराज, माझी शेवटची इच्छा मान्य करा आणि मग मला खुशाल त्या कुत्र्यांसमोर टाका. राजा म्हणाला, ठीक आहे, तुझी जी शेवटची इच्छा आहे ती मला तू सांग. प्रधानमंत्री म्हणाले, मला फक्त 10 दिवसांचा वेळ द्या. राजा म्हणाला, ठीक आहे, तुला 10 दिवसांचा वेळ देतो, पण लक्षात ठेव, 11व्या दिवशी तुला तुझी शिक्षा नक्कीच दिली जाईल. 10 दिवस मंत्री राजाकडे आलाच नाही. 11वा दिवस उजाडला. मंत्र्याला राजासमोर हजर करण्यात आले. राजाने आज्ञा केली. मंत्र्याला कुत्र्यासमोर सोडले गेले. आता मात्र फार मोठा चमत्कार झाला. कुत्रे मंत्र्यावर हल्ला करण्याऐवजी ते प्रेमाने त्याच्याशी खेळू लागले. हल्ला करण्याचे प्रशिक्षण दिलेले कुत्रे इतके प्रेमाने वागत आहेत, ममतेने वागत आहेत, हे पाहून राजाला धक्काच बसला. मग राजाने त्या मंत्र्याला विचारलं, अरे हा काय चमत्कार? हा चमत्कार कसा काय झाला? मंत्री म्हणाला, 10 दिवस मी या कुत्र्यांसोबत घालवली. या कुत्र्यांची मी खूप सेवा केली, त्यांना खायला घातले, आंघोळ घातली, प्रेमाने त्यांना कुरवाळले, त्यांच्यासोबत मी खेळलो, राहिलो. आता या कुत्र्यांना माहीत झाले आहे
की हा मनुष्य आमच्यासाठी चांगले करतो, वाईट नाही. आता ते माझ्यावर हल्ला करणार नाहीत. पण राजे महाराज, मी इतके दिवस तुमची सेवा केली, तरीही तुम्ही माझी एक चूक माफ करू शकत नाही. त्या मानाने हे कुत्रे चांगले आहेत. हे ऐकून राजाला खूप वाईट वाटले आणि मग त्याने त्या मंत्र्याला क्षमा केली. या गोष्टीद्वारे आपल्याला असे शिकायला मिळते की ममतेद्वारे आपण इतरांना बदलवू शकतो. त्यांच्यातील हिंसकता जाऊन त्या ठिकाणी प्रेम निर्माण करू शकतो. आम्ही सुद्धा येशू ख्रिस्ताने ज्या प्रकारे त्याच्या जीवनातून प्रेम, दयाळूपणा, क्षमा, ममता दाखवली, आम्हीही ह्या गुणांनी परिपूर्ण होऊन इतरांना ममतेने आणि प्रेमाने स्वीकारूया. देवबाप करो आम्हाला त्याप्रमाणे चालण्यास तो सहाय्य पुरवो. आमेन. आमेन.